साहेबांच्या बाजूला उभा राहणार काल उल्हासनगर शहरामध्ये टीम भूमिका आलेली आणि शिंदे गट यांचं गठबंधन झालं आणि त्याचीच प्रसिद्धी म्हणून आज उल्हासनगर शहरातील खासदार कार्यालयामध्ये खासदार श्रीकांत शिंदे आणि अन्य जे महायुतीमध्ये जे पक्ष होते त्यांची आज बैठक ठेवण्यात आली होती। या बैठकीमध्ये टीओकेचे अध्यक्ष ओमी कालानी त्यांच्यासोबत त्यांच्या पक्षाचे अनेक नगरसेवक कार्यकर्ते हे देखील उपस्थित होते। या बैठकीमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले की आजची ही महायुती आहे, या महायुतीमध्ये कोणताही या शहरामध्ये विरोधक राहणार नाही। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये उल्हासनगरमध्ये महानगरपालिकेमध्ये ज्या काही निवडणुका होणार आहेत, या निवडणुकीमध्ये महायुतीचा हा पूर्णपणे यश संपादन करणार आहे आणि यातूनच त्यामधील महापौर हा निवडला जाईल आणि सोबतच या शहरामध्ये कुठल्याही प्रकारचा विरोधी पक्ष हा राहणारच नाही। भारतीय जनता पक्षाबाबत बोलताना त्यांनी सांगितले आमची त्यांच्याशी युती आहेच, परंतु आमचं गठबंधन अन्य पक्षाचे देखील आहे। हा येणाऱ्या काळातच सगळं जे काही तिकीट वाटपाचं जे काही कार्य होईल त्यामध्ये सगळ्यांना समान संधी दिली जाणार आणि यावेळेस महायुतीचा महापौर हा उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये ठरणार ही शक्यता आहे। आज उभाटाला सोडचिठ्ठी देऊन खऱ्या शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहोत, कारण शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथजी शिंदे साहेब यांनी खरोखरच बाळासाहेबांचे जे विचार आहेत ते पुढे घेऊन जात आहेत व या विचाराने प्रभावित होता आम्ही या ठिकाणी प्रवेश करत आहोत। तसंच मराठी माणसावर जो अन्याय होतो त्या अन्यायाविरुद्ध आज महाराष्ट्रामध्ये एकमेव नेते म्हणजे एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि शिवसेनेचा जो बाळासाहेबांचा विचार आहे, हिंदुत्वाचा जो हुंकार आहे, तो हुंकार जपण्याचं काम आज शिवसेना करत आहे आणि उभाटामध्ये आमच्याकडं ह्या प्रश्नाबाबत म्हणजे कोणताच या ठिकाणी मसुदा तयार नाही किंवा काही नियोजन नाही। आपलं शरद पवारच्या गळ्यात पडायचं, कधी राहुल गांधीच्या गळ्यात पडायचं, आता राज ठाकरे यांच्या गळ्यात पडत आहेत। ती ही सगळी परिस्थिती बघता अस्तित्वासाठी तिकडे संघर्ष चालू आहे, त्यामुळे आम्ही आज खऱ्या शिवसेनेमध्ये या ठिकाणी प्रवेश करत आहोत। कालच या बाबतीमध्ये स्थानिक पातळीवरती राजेंद्र चौधरी, आशांत भुल्लर महाराज यांनी एकत्र बाईट दिलेली आहे आणि त्या बाबतीमध्ये घोषणा केलेली आहे। निश्चितपणे आज खासदारांनी उल्हासनगरला भेट दिली, त्यावेळेला सर्वच त्यांना भेटायला आले होते, सर्वच आनंदित आहेत आणि निश्चितपणे ही महायुती झालेली आहे। या बाबतीमध्ये कोणता पक्ष कमी करायचा आणि आपला पक्ष वाढवायचा असं काही शिवसेनेच्या आणि खासदारांचा विचार नाही। त्यामुळे शहराचा विकास व्हावा आणि अधिक प्रमाणामध्ये व्हावा ही जी सर्व शहरवासियांची मागणी आहे, त्याकरता सर्व एकत्र आलेले आहेत आणि निश्चितपणे त्याप्रमाणे यश हे येणाऱ्या निवडणुकीमध्ये मिळेल।